हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत हल्दी आणि रात्रीचं लग्न. लुक ॲट द व्हेन्यू. आम्ही मस्तपैकी रेडी झालेलो आहोत हळदीसाठी. आणि ही आहे नवरीबाईची वहिनी. यांच्याकडे पहाडी साईडला उत्तराखंडला गढवाल आहेत हे. त्यांच्याकडे ही सोन्याची नथ घालतात. ट्रॅडिशन आहे ती. गोल्डची मॅरिड वुमन ओनली घालतात. सो आमच्या इथे ब्राईडची एंट्री घेणार होती, ग्रूम आणि ब्राईडची. लुक ॲट देम यार, इतके खुश असे मस्त नाचत आणि असं एकदम एकदम मस्त एकदम कलरफुल एंट्री झाली होती त्यांची. इतका जो व्हेन्यू होता ना, तो इतका सुंदर सेटअप केलेला होता, एकदम व्हायब्रंट कलरफुल. आणि कॉर्नरमध्ये एकदम फोटोजेनिक असे सेटअप लावलेले होते. इतके फोटोज अँड रील्स बनवलेत आम्ही. तुम्हाला बघायचे असतील तर ते माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन नक्की पहा. आणि आज अराउंड 11 वाजेच्या आसपास आम्ही हळदी वगैरे एंट्री आणि हे सगळं केलं. थोडेफार गेम्स वगैरे खेळलो आम्ही छान. तिथे अँकर होते आणि डान्स केला खूप जास्त. फुलवाली होली खेळली आम्ही. म्हणजे फुल ऑन मजा केली आम्ही या हळदीला. आणि रात्रीचं लग्न आहे त्यांच्याकडे. इतकी मज्जा येणार आहे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला. आय एम टेलिंग यू. सेटअप बघा तुम्ही फक्त. इथे मस्त असं पधारोसा कॉर्नर केलेला आहे. ब्राईड अँड ग्रूमची सुंदर अशी एंट्री रेकॉर्ड केलेली आहे त्यांनी. पिल्लूही खूप एन्जॉय करत होता. आम्ही छान फोटो व्हिडिओज काढलेत. आणि यांच्या इथे ढोलवाले पण होते. इथे बघा अँकरने सांगितलं मस्तपैकी ढोलवरती नवरी बसा. लुक ॲट देम यार, नवरदेव नवरी फुल ऑन एन्जॉय करताय. स्वतःचं लग्न ते एन्जॉय नाही करणार मग कोण करणार आहे. त्यांना असं मस्त फुलांच्या मध्ये बसवलं आणि फुलांच्या पाकळ्या पूर्ण गुलाब, इतकं सुंदर असं त्यांचं फुलोवाली होळी खेळलेत ना ते. आम्ही पण होतोच तिथे फुलं टाकायला आणि म्हणून हे डिस्टर्ब होईल थोडासा व्हिडिओ, सो ॲडजस्ट करा. पण इतकी मज्जा केली आहे ना, आय एम टेलिंग यू. आता यांच्या इथे एक रिच्युअल असते की नवरीकडचे जे आहेत ते गढवाल आहेत उत्तराखंडचे, राईट. सो ते फुल फॅमिली बसून आणि हळद आपल्याकडे कुटतात, तशी करतात. हळद आपल्या महाराष्ट्रात कशी असते तसं. मग तिची हळद कुटली वगैरे फॅमिलीने. लुक ॲट देम यार, सगळे मॅरिड वुमन होते हिच्या माहेरचे आणि सगळ्यांनी नथ घातलेली होती. ॲक्चुअली चंद्रिकाला पण नंतर ह्यांनी नथ दिली होती, तिने वेअर केली. तुम्ही लास्टला बघालच. नंतर यांच्या ट्रेडिशनमध्ये अशी वरती ओढणी वगैरे लावून तिथे काहीतरी वस्तू टाकलेल्या होत्या तिच्या रिच्युअल्समध्ये. आणि मग तिच्या मम्मीने हळदीची सुरुवात केली. नवरदेवाची हळद ऑलरेडी झालेली होती. आणि रात्रीचा टाईम. आम्ही इव्हनिंगला 4-5 वाजता गेलो आणि फटाफट रेडी होऊन आम्ही 7लाच येऊन गेलो. 8ला एंट्री होती बारातची. पण आम्ही लवकर आल्यामुळे आम्ही छान असे फोटोज, व्हिडिओज, रील्स बनवलेले आहेत. आणि व्हेन्यू बघा यार, इतका व्हायब्रंट कलर, रेड अँड क्रीम कॉम्बिनेशन विथ प्रॉपर लाईट. किती एलिगंट वाटतंय, किती छान वाटतंय यार. म्हणजे रात्रीचं एकदम पीसफुल. आणि यांच्या इथे कसं असतं ना, की लग्न जे असतं ना ते मोस्टली नाईटमध्येच होतं. आय मीन नॉर्थ साइडला जेवढे पण आहेत लाइक एम-पी, यू-पी, बिहार अँड राजस्थान, दिल्ली साइडला रात्रीचंच लग्न होतं. म्हणजे वैदिक पद्धत रात्रीची होते. त्यांची फक्त वरमाला वगैरे, वरात वगैरे निघते. रात्रीचं जेवण वगैरे करतात. लोकं जातात 11 वाजेपर्यंत घरी आणि त्याच्यानंतर फॅमिली, ओन्ली फॅमिली असते तिथे आणि ते लोकं एन्जॉय करतात. आता तुम्हाला मेन्यू दाखवते मी. मेन्यू बघा फक्त. हा डेझर्ट सेक्शन होता गाईज, डेझर्ट. इतकं माउथ मेल्टिंग आणि इतकं सुंदर सेटअप केलेलं होतं त्यांनी. डिनर, स्टार्टर्स, फ्रूट सेक्शन, मेन कोर्स, एव्हरीथिंग वॉज सुपर्ब. आय एम टेलिंग यू. मला खूप जास्त मज्जा आली जयपूरला. एकदम ट्रेडिशनल, है ना? हा मेन कोर्सचा सेक्शन होता. खूप सारे मेन्यूज होते आणि अराउंड 11-12 वाजेच्या आसपास जेवण वगैरे केलं आणि खूप थंडी होती इथे. मग आम्ही हॉटेलला गेलो, झोपलो, पिल्लूला वगैरे झोपवलं आणि मॉर्निंगला आम्ही आलो. आम्हाला तिची बिदाई बघायची होती. लग्न तर नाही पाहायला भेटलं, लहान पोरं असल्यामुळे. पण मग आम्ही सो अराउंड 8-8:30च्या आसपास बारात आली. आम्ही मस्त अशी मालाई वगैरे घेऊन बारातची एंट्री केली. आणि लुक ॲट द ब्राईड यार, इतकी सुंदर दिसत होती रेड लेहेंगामध्ये. मम्मी-पप्पा सोबत तिने एंट्री केली छान आणि यांचा वरमाला झाला. इतकं सुंदर वाटत होतं ना. आणि इथे जरा ट्रेडिशनल फूड वगैरे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. रात्रीचे 11 वाजलेत. 11 वाजता त्यांचं जेवण वगैरे झालं. आम्ही निघून गेलो आणि हा सकाळचा व्ह्यू आहे, मॉर्निंग व्ह्यू.
सकाळी 6 वाजेच्या आसपास. डोली पण रेडी केलेली होती. तिची डोलीमध्ये विदाई केली छान. थोडे 5 पावलं डोलीमध्ये. नंतर भाऊ लोकं त्यांच्याकडे असं असतं ट्रेडिशन राजस्थानीमध्ये गाडी अडवतात. मग त्यांना नेक भेटतो आणि अशी त्याची विदाई झाली. सो आता मी तुमच्यासाठी काही आमचे पिक्चर्स टाकलेले आहेत. तिचे मम्मी-पप्पा सोबतची एंट्री, त्यांचे वरमाला लूक, सिंदूरदान एंड एव्हरीथिंग. आमचे पण काही स्नॅप्स आहेत आणि असं क्यूट कपलचं लग्न पार पडलं. आय एम सो हॅपी फॉर हर. ॲक्चुअली ती आमची ऑफिसमधली कलीग आहे, पण आमचा बॉन्ड असा सुंदर झालाय 9 इयर्समध्ये, की आम्ही खूप अप्स एंड डाउन्स, फ्रेंडशिप अशी स्ट्राँग झाली आहे. कॉर्पोरेट लेव्हल साइडलाच आहे, बट वी आर हॅपी फॉर हर. खूप जास्त छान वाटतंय आणि आता तुम्ही नेक्स्ट जयपूरचे व्लॉग्स बघणार आहेत, कारण की आम्ही चाललोय आता फिरायला. पुढचे 3 डेज आम्ही फिरणार आहोत. सो बी रेडी. आता खूप छान व्लॉग्स येणार आहेत जयपूरचे. त्याच्यानंतर माझ्या भावाचं लग्न आहे. सो आय एम गोइंग टू नाशिक. खूप जास्त मज्जा येणार आहे तुम्हाला गाईज. ओके. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.